माता की, भारत माता की, वंदे। सर्वप्रथम आज जागतिक वन दिवस, जागतिक वन दिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कारंजा शहरातील आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तीत झालेल्या विराट हिंदू संमेलनात कारंजा शहरातील नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला व आज आपण सर्व ह्या शेवटच्या समारोपीय झाशी राणी वस्ती विशाल हिंदू संमेलनात सहभागी नोंदवला, त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन। आजच्या ह्या विराट हिंदू संमेलनात निमित्त हिंदू समाजात एकता, जागरूकता, सांस्कृतिक मूल्याची जपणूक ही काळाची गरज ओळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे 100वे वर्ष साजरे होत आहे। हिंदू जागरणाला दिशा देत नवचेतना निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। जसे आपण स्मशानभूमीत गेल्यानंतर तिथे एक स्मशान वैराग्याची अनुभूती घेतो, त्या विषयावर चर्चा रंगते, तसेच काही या हिंदुस्थानात हिंदूंचे झालेले आहे। ही मर्ग उपसून काढण्याचा हा एक प्रयत्न आहे। जेव्हा एखादी घटना घडते तेव्हाच हिंदुत्वाची आठवण होते। आपले हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज ओळखून संघाचे 100 वर्ष पूर्ण होत असताना अखंड भारतात अशा प्रकारचे विविध कार्यक्रम होत आहेत। आपल्याला आपले नागरी अधिकार काय आहे याची चांगली कल्पना आहे व ते अधिकार मिळवण्यासाठी आपण सतत कार्यरत सुद्धा असतो, परंतु त्यासोबतच नागरिक कर्तव्य सुद्धा आहेत व ते अतिशय सूक्ष्म स्वरूपात सुद्धा आपण अंगीकारले तर आपल्या राष्ट्राची पुनश्च सुदृढ बांधणी करून आपण आपलं राष्ट्र विश्वगुरू बनवू शकतो। याबद्दल पुढे आपल्याला आपल्या प्रमुख वक्त्यांकडून ऐकायला मिळेलच। संघाने व्यक्ती निर्माण कार्यासोबत राष्ट्रभक्तीची प्रेरणा समाजातील सर्व बांधवांपर्यंत कशी पोहोचवता येईल या उद्देशाने हिंदव हा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता। अर्थात सर्व हिंदू हे परस्पर भाऊ बंधू आहे। कोणताही हिंदू नीच किंवा पतित नाही। हिंदूचे रक्षण करणे हीच माझी दीक्षा प्रतिज्ञा आहे आणि समानता हाच माझा मंत्र आहे। ह्या उक्तीप्रमाणे समरस हिंदू सशक्त भारत ह्यासाठी सकल हिंदू समाजाने एकत्रित यावं हा प्रयत्न आहे। संघटित हिंदू समर्थ भारत ही आपली प्रेरणा आहे। देव, देश, धर्म या विचारांनी प्रेरित होऊन हिंदुत्व व हिंदू धर्म ही भावना कशी जपता येईल, वाढवता येईल म्हणून हे प्रयोजन आहे। आजचे हे प्रयोजन म्हणून आहे। धन्यवाद। यानंतर मी आमंत्रित करतो श्री सुनीलजी देशमुखे यांना, आजच्या संमेलनाचे अध्यक्ष, कृपया आपले मनोगत व्यक्त करतील।